तुम्हाला पण तुमच्या प्रिन्सेससाठी असा फ्रॉक शिवायचा आहे का? तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. या फ्रॉकला आपण हाताने बनवून पॅचेस लावलेले आहे. संपूर्ण फ्रॉकला मोती लावलेले आहेत. 3 बलूनच्या लेअरसुद्धा लावलेले आहे. याचं कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप आपण नक्की बघणार आहोत. जर नवीन असाल तर चॅनलला आज मी माझ्या सबस्क्राईब मुलीसाठी नक्की करा. बर्थडेचा फ्रॉक शिवणार आहे आणि तो मी डिझाईन केलेला आहे. ॲक्च्युली ॲक्युरेट जशी मला इमेज पाहिजे होती तशी मिळाली नाही, पण बघूया कसा होतो. तर हा आपला टॉप पार्ट राहणार, त्याच्या खाली 3 लेअर राहणार आणि या लेअर सिंपल न राहता बलून पॅटर्नच्या लेअर्स राहणार आणि बलूनची जी आहे ही सिवडसुद्धा राहणार. ठीक आहे. आणि मागचा गळा हा व्ही नेकमध्ये राहणार. शोल्डर 10.5 इंच आहे, चेस्ट 22 इंच आहे, वेस्ट 22 इंच आहे. टॉप पार्ट मला 10.5 इंचाचा घ्यायचा आहे. फुल लेंथ 37 इंच आहे. सिवल्स लेंथ 5 इंचाची आहे. सिवल्स राऊंड 8 इंचाचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं काहीतरी माप आहे. आता आपण याची ड्राफ्ट बघूया आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्की व्हिडिओ हेल्पफुल होईल. आणि जर व्हिडिओ काहीतरी एवढसा जरी हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर चला आता आपण कटिंग बघूया. आणि यात महत्त्वाची एक हे, आपल्या पूर्ण उंचीमधून आपण टॉप पार्ट मायनस केला आणि त्याचं खाली जेवढं उरलं 27 उरलं आणि त्याच्या मी यात 3 लेअर्स अशा काढल्या. एक 9 इंचाची, एक 18 इंचाची आणि एक 27 इंचाची. जर तुम्हाला बलून पॅटर्न सिंगल लेअरमध्ये करायचं असेल तुम्ही ते सुद्धा करू शकता आणि याचा तुम्हाला फॉर्म्युला विचारायचा असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. तर आता आपण सगळ्यात आधी टॉप पार्ट बघूया आणि नंतर सगळ्यात आधी आपण इथे मी डबल फोल्डमध्ये कापड घेतला आणि वरून एक सरळ स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि इथे सिंगल आहे म्हणजे आधी आपण समोरचा पार्ट काढूया आणि नंतर मागचा. तर मी इथे आता 5 इंच जे आहे हे शोल्डर घेत आणि इथून मी 4.5 इंच आर्महोल घेणार आहे. आणि इथे आडवा माप चेस्टचा सुद्धा आपण टाकून घेऊया. 6.5 इंच घेणार आहे आणि 1 इंच मी इथे शिलाई मार्जिन घेणार आहे. आणि इथनं सगळ्यात आधी एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची अशी आडवी, म्हणजेच ही झाली आपली चेस्ट लाईन. ठीक आहे. आता बघा, आर्महोल इथे ड्रॉ करण्यासाठी इथे जेवढं आपण घेतलं त्यापेक्षा इथे आपण अर्धा इंचाने कमी घ्यायचं. इथे मी 4.5 इंच घेतलेलं आहे आणि इथनं ही लाईन अशी जेवढी इथे क्रॉस जात आहे तेवढी क्रॉस आपण करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे अर्धा इंचावरती आर्महोलचा शेप हा ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता यानंतर बंद गळ्याच्या बाजूने 1.5 इंच असं मार्क केलं आणि इथनं 1/2 इंच इथून अशी क्रॉस लाईन मी ड्रॉ केली की आपलं शोल्डर हे प्रॉपर बसणार. आणि इथून याचं मी इथे सेंटर काढलं, इथनं मी मार्क केलं आणि इथूनच मी जी आहे आपली उंची टाकणार आहे. तर माझी उंची ही रेडी 10.5 इंच होती, तर मी इथे 11.5ला इथे मार्क करेल आणि ही लाईन मी सरळ काढून घेईन. ही लाईन मी इथे सरळ काढून घेईन. चेस्ट आणि वेस्ट ही आपली सारखीच आहे, कारण की बाळाची चेस्ट आणि वेस्ट त्यात लुझिंग ॲड करून ही बरोबर माझी 6 इंच आलेली आहे. म्हणजेच त्याचा चौथा पार्ट म्हणजेच माझी चेस्ट ही 22 इंचाची आहे आणि त्यामध्ये मी 2 इंच लुझिंग ॲड केलेला आहे, म्हणून माझा हा चौथा पार्ट. आणि त्यानंतर 1 इंच मी इथे शिलाई मार्जिन टाकली आहे. अशा पद्धतीने इथे ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता मला रेडी शोल्डर किती हवा आहे आणि तुम्हाला किती हवा आहे हे बघायचं आहे. मला 1.25 एवढं रेडी शोल्डर हवं आहे, तर मी इथे 2.25ला इथे मी अशी मार्क करेल आणि एवढं उरलं आहे. तर ही आपली गळारुंदी झालेली आहे. ठीक आहे. आणि मला इथून समोरच्या गळ्यासाठी मार्किंग करायची, तर मी मार्किंग करताना इथनं सेंटर काढलं, या सेंटरवरूनच मार्क करेल आणि 3.5 इंच अंतरावर मी मार्क करून घेणार. त्यानंतर इथे मी एक चौकोन आखून घेणार आणि यात तुम्हाला गळा ड्रॉ करायचा आहे. तुम्हाला जो शेप हवा तो तुम्ही इथे देऊ शकता, तर मी इथे गोलच देणार. अशा पद्धतीने हे आपलं समोरच्या पार्टचं ड्राफ्टिंग झालं आहे. आता आपण मागचा पार्ट बघूया. इथे बघा, हा मी मागचा पार्ट घेणार आणि इथे ऑनफोल्डच्याच बाजूने आपल्याला घ्यायचा आहे, किंवा इथे 2 पार्टमध्ये जर फॅब्रिक असेल तरीही चालेल. इथे अर्धा इंच लाईन सोडून मी अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार. ही आपल्या चेनसाठी आपल्याला लागणार आहे. आणि त्यानंतर सगळं माप आपलं हेच राहणार, फक्त इथे गळ्याचं मार्किंग जे आहे हे थोडं वेगळ्या पद्धतीने राहणार. आधी मी असं कट करून घेणार आणि त्यानंतर मी गळ्याचं मार्किंग करणार. फक्त इथे मार्क करून ठेवणार. इथे एवढं मार्क करून झालेलं आहे. इथनं आपण गळा टाकणार आणि हा गळ्याचा पार्ट. आता इथनं आपण गळ्याची लांबी टाकायची, तर मी माझा गळा हा 7.5 इंचाचा ठेवणार. आता तुम्हाला गळा कोणता ठेवायचा त्यावरती डिपेंड आहे. इथे मी व्ही नेक इथे असा ठेवणार आहे आणि हा आपण चेनसाठी अर्धा इंच सोडलेलं होतं, तर तिथे एक स्ट्रेट लाईन आधी ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतरच गळ्याचं मार्किंग करायचं. आणि गळ्याचं मार्किंग करतेवेळी अर्धा इंच असं ठेवायचं, कारण की इथे आपलं इथनं मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने इथे गळ्याचं मार्किंग आपलं करून झालेलं आहे. थोडी ही लाईन माझी समोरच आलेली आहे. समोरचा गळा मी हा सध्याचा असाच ठेवला. मी विचार करते किंवा मी इथे व्ही नेक बनवते. इथे मी गळ्याचा नेक हा थोडासा चेंज करते, म्हणजे मी इथे पाण्याचा आकाराचा गळा करते.
थोडा आणखी इथे माझा डीप गेला. अशा पद्धतीने इथे कटिंग आपलं हे झालेलं आहे. आता इथे आपण हा अस्तर आहे मेन फॅब्रिकवरती ठेवून कट टू कट करून, आणि मी फॅब्रिक यूज करणार आहे तो हा अशा पद्धतीचा साल्टीन आहे. हा ऑर्गॅन्झा साल्टीन म्हणून फॅब्रिक आहे. बिलकुल त्याचं स्ट्रक्चर रेडीमेड फ्रॉकसारखं आलेलं आहे. आणि मी याच्या अशा पद्धतीने 3 लेयरसुद्धा कट करून घेतल्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी 3 लेयर या कशा घेतलेल्या आहे. तर इथे कमरेचं लुझिंग वगैरे ॲड करून आपला पार्ट जो आहे पूर्ण याचा चौथा पार्ट हा 6 इंचाचा आलेला होता, म्हणजे 24 इंचाचा. 24 गुणिले 3 केलं आलं 72. तर 72 इंच अस्तरची अशी रुंदी आणि लांबी एका लेयरची 9 इंचाची, एका लेयरची 18 इंचाची आणि एका लेयरची 27 इंचाची. पण याचं एक साम्य की तिन्ही लेयर्स जे आहेत त्या पूर्ण 72 इंचाच्या होत्या. अस्तर आणि मेन फॅब्रिक कट टू कट केलं. फक्त जे हे मेन फॅब्रिक आहे आपलं, हे जे मेन फॅब्रिक आहे बलून पॅटर्न देण्यासाठी इथे 9 इंचाऐवजी 10 इंच घेतलेला आहे आणि अस्तर 9 इंच घेतलेला आहे. यात कोणतीच शिलाई मार्जिन वाढवलेली नाही आहे. तर अशा पद्धतीने इथे मी घेतलेला आहे. आणि एक लेअर मी 9 इंचाची, एक 18 इंचाची आणि एक 27 इंचाची, म्हणजेच एक 10, एक 19 आणि एक 28 इंचाची अशा या मी लेयर्स कट केलेला आहे. बिलकुल ह्या कट टू कट. ही एक लेअर झाली, ही दुसरी लेअर झाली आणि ही तिसरी. आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक हे आपण इक्वल टाकलेला आहे. टोटल मला अस्तरचा फॅब्रिक हा 6 मीटर लागलेला आहे आणि हा मेन फॅब्रिक मला 3 मीटर लागलेला आहे. कारण की जे हे याचं पान होतं ते थोडं जास्त होतं. आणि तुम्हाला जर लेअर समजली नसेल तर मी व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवणार पेपरवरती की मी कशा पद्धतीने या लेयर्स जे आहे त्या काढल्या आहे. ठीक आहे. तर सध्याचा मी हा पार्ट काढून घेतलेला आहे. आता बघा हा पूर्ण जो आहे हा फॅब्रिक होता. हा एक चौकोन डब्बा हा माझा पूर्ण फॅब्रिक होता. तर मी काय केलं, याची लांबी जी आहे ती खूप मोठी होती. तर यातून इथून मी एक 9 इंचाची, एक 18 इंचाची आणि एक 27 इंचाची अशी लेअर काढलेली. आणि त्यामध्ये आडवा उभा कापड मी टाकून बघितला, जिथे अरेंज झालं मी तिथनं कट केला. त्यामध्ये मधात एक डिवाईड केला आणि इकडे सिव्ल्स काढणार आणि इकडे हा टॉप पार्ट मागचा आणि पुढचा, आणि हा फॅब्रिक माझा डबल फोल्ड आहे. अशा पद्धतीने मी इथे कट केलेला आहे. जर तुम्हाला तुमची जेवढी कमर आहे त्याचं तिप्पट कापड नसेल तर तुम्ही दुप्पट घेतला तरीही चालेल किंवा अडीचपट घेतला तरीही चालेल. हा मी कापड अशा पद्धतीने कट केलेला आहे. आता आपण बाहीची कटिंग बघूया. तर बाही आपली ही बलून सिव्ल्सची आहे. तर त्यासाठी मी इकडे 2 इंच मी एक्स्ट्राचं असं वाढवून घेणार आणि त्यानंतर मी इथनं पूर्ण मापे टाकणार. बाहीची लांबी ही 5 इंच होती, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ॲड केलं आणि त्यानंतर आणखी 2 इंच मी बलूनसाठी ॲड केलेलं, म्हणजे प्लेटसाठी. तर हे टोटल एवढं मी मार्क करून घेतलेलं. आणि त्यानंतर बाहीचा राऊंड हा 8 इंचाचा होता. तर मी इथे 4 इंचावरती मार्क करते आणि 1 इंच मी ते 1.25 इंच शिलाई मार्जिन ॲड करते. त्यानंतर इथून मी असं सेंटर काढलं. सेंटर काढून झाल्यानंतर इथनं हा असा बाहीचा आकार द्यायचा. आणि ही बाही आपली ड्राफ्टिंग करून झालेली आहे. तर आता कट कर. इथे आपल्याला नॉचेस लावून घ्यायचे की आपण इथून प्लेट्स आपल्या एवढा प्लेटसाठी आपण फॅब्रिक ठेवला आहे म्हणून, आणि हे याचं इथे सेंटर आहे म्हणून आपल्या दोन सिव्स जे आहे या निघाल्या. आपल्याला कापडावरती ठेवून ॲक्युरेट जसंच्या तसं कट. इथे आपल्याला बलून पॅटर्न रेडी करायचा होता. तर त्यासाठी बघा मी अस्तर आणि मेन फॅब्रिकला प्लेट घेऊन ठेवलेले आहे आणि एक बाजू मी जोडून सुद्धा घेतलेली आहे. बाकी एक लेअर मी तुम्हाला समजावून सांगेल कारण की व्हिडिओ हा जास्त लॉंग होत होता. तर सगळ्यात आधी मी अशा सिंगल चुन्या लावून दिल्या आणि मी जेव्हा हा फ्रॉक स्टिच करायला घेतला तर अर्धा स्टिच झाला. त्यानंतर 1 महिना माझा फॅब्रिक असाच होता, त्यामुळे सगळं चुरघडल्यासारखं झालं आहे. सगळ्यात आधी इथे टॉप पार्ट ठेवलं. टॉप पार्ट ठेवून बघा अस्तर मेन फॅब्रिक ठेवलेला आणि गळ्याच्या भोवती आपल्याला 1.5 इंच जागा सोडत अशी शिलाई लावून द्यायची. शिलाई लावून झाल्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथे दाब टिपसुद्धा द्यायची आहे, कारण की आपण वरून शिलाई जर दिली तर त्याची फिनिशिंग जी आहे ही व्यवस्थित दिसणार नाही कुठेतरी. म्हणून आता इथे बघा इथे आपला शेप आहे. तर इथे मी आपल्या दाबची शिलाई जी आहे ती येऊ देणार नाही. थोडा दाब वरती उचलला आणि इकडे मी अशा पद्धतीने फिनिशिंग केलेली आहे. मी तुम्हाला प्रयत्न करता की या आपल्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण इन डिटेल माहिती तुम्हाला सांगणार, पण व्हिडिओ हा फार लॉंग होणार, त्यामुळे मी थोडे पार्ट्स जे आहे हे स्पीडली सांगले किंवा थोडे पार्ट जे आहे ते मी स्किप केले. तुम्हाला बाकी व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तुमचे एक सबस्क्राईब माझं मनोबल वाढवतं, मला कुठेतरी प्रेरणा देतं की मी आणखी काहीतरी करायला हवं. तर अशा पद्धतीने कापड पलटवून आता बघा हा कापड थोडा कडक आहे तर त्यामुळे तो व्यवस्थित राहणार नाही, म्हणून मी थोडी एक नंबर वाढवला शिलाईचा आणि त्यानंतर मी अशी इथे दाबटीप देऊन देणार आहे. नंतर मी ही शिलाई काढणार आहे आणि व्हिडिओमध्ये जसं तुम्ही फोटोमध्ये बघितलेलं आहे मी याला वरती मण्यांची जी आहे ती लाईन लावलेली आहे, चिपकवलेली आहे. ठीक आहे. तर काढली नाही तरी चालेल, मी काढली होती आणि त्यानंतर मी एंडमध्ये ती मणी लावलेली आहे. आता बघा आपल्याला हा चेनचा पार्ट आहे आणि इथे आपण चेन न करता आपण इथे नाडी लावणार आहोत, कारण
कारण की लेअर आपला खूप हेवी झालेले आहे आणि त्या मशीनवरती सुद्धा बसत नव्हता तो अक्षरशः कापड. म्हणजे जेव्हा मी शिलाई करत होते तेव्हा 3 लेअर लावल्यानंतर तर माझी हिंमत झाली नाही की चेन लावावं म्हणून मी इथे नॉड लावलेल्या, कारण की ऑलरेडी कापडाचं स्ट्रक्चर हे खूप जास्त होतं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहे त्या पद्धतीने मी इथे मागचा गळासुद्धा रेडी करून घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे आहे, तर मागे मी शोल्डर जॉईंट नाही केले, वरती कट टू कट करून घेतलेला आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने बघत आहे मी त्याच पद्धतीने शोल्डर जॉईंट केलेलं. आणि तुम्हीसुद्धा असंच ट्राय करा, कारण की याची फिनिशिंग जी आहे ही खूप छान येते. रेडीमेड फ्रॉकसुद्धा तुम्हाला पैसे देऊनसुद्धा असा फ्रॉक मिळणार नाही, यासारखं तुम्हाला फिनिशिंग कुठेच मिळणार नाही. तुम्ही इन डिटेल माहिती, पूर्ण इन डिटेल व्हिडिओ बघा. शेवटी आपली बाही जोडण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा खूप डिफरंट आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये लक्ष द्या, माझं बोलणं जरी ऐकत असाल तरी लक्ष द्या. आता बघा, ते एक बाही मी दाखवत आहे, तुम्ही ते बघू शकता. याची शिलाई कुठेतरी दिसत आहे का? नाही. तर आपल्याला अशीच जी आहे फिनिशिंग पूर्ण फ्रॉकभर शिकायची आहे. म्हणजेच आपली बाही आपण ही कशी जोडली हे सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे. तर इथे बघा, ही बाही आहे आणि हे मेन फॅब्रिक आहे, ते खालचं अस्तर आहे. जेवढ्या आपण प्लेटसाठी मार्क केलेलं तेवढ्या आपल्याला प्लेट घेऊन घ्यायच्या. मी मेन फॅब्रिकला घेऊन ठेवणार, अस्तरला मी तुम्हाला कशा घ्यायच्या ते दाखवत आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष द्या बारकाईने. अशा पद्धतीने मी इथे प्लेटा घेऊन घेणार आहे. प्लेट घेऊन झाल्यानंतर वरती झाल्या, आता खालीसुद्धा आपल्याला अशाच द्यायच्या. आता वरती मी ज्या डायरेक्शनने केल्या त्या उलट्या डायरेक्शनने मी इथे खाली केलेलं आहे आणि कट टू कट आपण अस्तर मेन फॅब्रिक कट केलेलं होतं. तर इथे काय करायचं आहे, आता बघा वरती माझं जे आहे सिऊल जी आहे ती मेन फॅब्रिकची आहे आणि खाली जी आहे ती अस्तरची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे एकावरती एक ठेवून शिलाई लावून घ्यायची आहे. जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला जमत नसेल तर सगळ्यात आधी तुम्ही मेन फॅब्रिक जोडा आणि त्याखाली अस्तर जोडा, किंवा आधी अस्तर जोडा मग मेन फॅब्रिक जोडा, काहीच फरक पडणार नाही. कधी बिगिनर असल्यामुळे काय होतं ना, चुन्या ज्या आहे ना त्या मागे पुढे होतात. तर इथे घाबरण्यासारखं काहीच कारण नाही आहे आणि तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा, नक्की तुमचं पण असंच होणार. तर अशा पद्धतीने इथे बाही जोडायची आहे आणि रेडीमेड फ्रॉकलासुद्धा लाजवेल असा आपला हा फ्रॉक रेडी होणार. आतून तुम्ही त्याची फिनिशिंग बघा की कसं होईल बा म्हणून. तर इथे अशा पद्धतीने बाही आपली जी आहे ती जोडून घ्यायची. आणि ही टिप महत्त्वाची असेल ना तर तरीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा, कुठेतरी मला पण पाठबळ मिळेल. आणि आता आपल्याला बाही जी आहे ना अशा पद्धतीने याचं फिनिशिंग करायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा थोडा मागे न्या, आणखी बघा, कारण की मी व्हिडिओ हा फास्टमध्ये केलेला आहे, कारण की वेळ आपल्याजवळ फार कमी आहे आणि ऑलरेडी आपला 21 मिनिटाचा 20 मिनिट 56 सेकंद इतका आपला व्हिडिओ लॉंग होत आहे. तर त्यासाठी जे आहे मी बोलणं अवॉइड केलेलं आहे तिथे, कारण की हे मी नाईटच्या वेळी स्टिच करत होते आणि मला असं वाटलं की इथे जरी मी बोलले तरी तुम्हाला त्या गोष्टी कवर होणार नाही किंवा मला जे सांगायचं ते सांगता येणार नाही. तर अशा पद्धतीने स्यूटची जी आहे ती फिनिशिंग मी इथे करून घेतलेली आहे. आता बघा, अशा पद्धतीने मी हळूहळू ते काढून पण घेतलं आणि बाही मोठी असल्यामुळे माझं ते इझिली निघलंसुद्धा आणि किती छान अशी बाही आपली रेडी झालेली आहे. तर दोन्ही बाजू आपल्या अशाच झाल्या. आता त्यानंतर आपल्याला इथे फिटिंग करायची आहे. तर फिटिंगला पण आपल्या वेगळ्या टेक्निक्स आहे, पण एकाच व्हिडिओमध्ये आपण काय शिकायचं ना. तर नवीन असाल सबस्क्राईब करा, येणारे व्हिडिओ नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला जशी आपण बाही जोडली ना त्याच पद्धतीने आपण इथे टॉप पार्ट कसा जोडायचा किंवा फिनिशिंग कशी द्यायची हे नक्की शिवणार. आधी टॉप पार्टला सरळ शिलाई लावली, त्यानंतर टॉप पार्ट हा उलटा केला आणि उलट बाजूने अशी शिलाई लावता, म्हणजेच आपले एक्स्ट्राचे धागे दोरे निघणार नाही किंवा आपल्याला ओव्हरलॉक करण्याची सुद्धा गरज भासणार नाही. अशा पद्धतीने आपली इथे बाही जी आहे ती रेडी झाली आहे. टॉप पार्टसुद्धा रेडी झालेला आहे. दोन्ही साईडच्या फिटिंग्स आपल्याला सारख्याच करायच्या आहे. आणि आता इथे बघा बलूनचा पॅटर्न रेडी कसा करायचा. वरती मी इथे चुन्या घेऊन घेतलेल्या आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती इक्वल आपल्या चुन्या आल्या आहे. तर आता बघा, असा कापड मी पकडला आहे, एक म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक. तर इथे बघा मी काय केलं, जे आहे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक असं एकावरती एक ठेवलं. आणि तुम्ही जर बघत असाल या फ्रॉकमध्ये माझी फर्स्ट लेअर जी आहे ना ती थोडी मोठी वाटत आहे, म्हणजे त्याचं अस्तर खाली लोंबत आहे. ते का तर सांगते. मी ह्या 1 महिना फ्रॉक अर्धा स्टिच करून ठेवलेला, 2 लेअर माझ्या ऑलरेडी आधीच लेअर झालेल्या कट, आणि जो वरचा मला फॅब्रिक काहीतरी कट करायचा होता ना ते मी कट करण्याचं विसरले, त्यामुळे माझं ते तसं झालं आहे. त्यानंतर मी शिलाई लावून ते व्यवस्थित केलं. पण
तुमच्याकडून ही चूक व्हायला नको, म्हणून तुम्ही जर मेन फॅब्रिक तुमचं 10 इंचाचं असेल ना तर अस्तर खाली 9 इंचाचंच घ्या. इथेच माझ्यासोबत तसं झालं, मी कट करणार होते आणि ते विसरले, राहिलं की राहूनच गेलं, असं झालं. आता इथे चुन्या देऊन आपण ऑलरेडी आधी घेतलेल्या होत्या, मग आपल्याला दाब टिपसुद्धा द्यायचं आहे. आणि तुम्ही लक्ष द्या, दाब टिप जी आहे ना ती मी अस्तरावरती पूर्ण ऑल मार्जिन अस्तरवरती ठेवली आणि इथे मी दाब टिप जी आहे ना ती दिली. आता आपल्याला फॅब्रिक सरळ करायचं आहे आणि त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं इक्वल पकडून, आणि इथे बघत असाल तुम्ही तर अस्तर मी थोडं इथे वर काढलेलं आहे आपल्याला, कारण की खाली आपलं अस्तर जास्त लोंबायला किंवा खाली दिसायला नको म्हणून. तरीसुद्धा इथे माझं अस्तर दिसलं, कारण की माझं ड्राफ्टिंगमध्ये काहीतरी चूक झालेली होती आणि हे मी नंतर करेल असं राहिलं. आणि मी माझं 1 महिना ते स्टिच करून झालेलंच नाही, ऑलरेडी मला छोटं बाळ आहे तर त्यामुळे प्रॉब्लेम्स येतात. तर इथे मी अशा पद्धतीने शिलाई देऊन दिली आणि अशाच आपण त्या 2सुद्धा लेअर रेडी करून घेतलेल्या. आता आपल्याला लेयर्स एकावरती एक ठेवून डायरेक्टली स्टिच करायचं आहे. आणि मी इथे प्रयत्न केला होता की जी 3री लेअर आहे ना ती व्यवस्थित फिनिशिंगने लावावी म्हणून, पण हा फॅब्रिक एवढा जड झाला होता ना की मशीनवर त्याची अक्षरशः शिलाईसुद्धा येत नव्हती. मी खूप ट्राय केलं पण ते माझ्याकडनं जमलं नाही. आणखी ते होत होतं, मग मधातच मला वेळेवर कस्टमरांचे कपडे आलेले होते ब्लाऊज एंगेजमेंटचे, तर ते स्टिच करून झालं नाही आणि मी खूप दमलेसुद्धा होते, कारण की हा मी बड्डेच्या आदल्या रात्री शिवलेला फ्रॉक आहे आणि तुम्ही बघू शकता की मी ते किती गडबडीने स्टिच केलेला आहे पूर्ण फ्रॉक. तर मी ते थोडं इथे स्किप केलं. जशी माझी नेहमीची फिनिशिंग राहते तशी या फ्रॉकमध्ये माझी फिनिशिंग जी आहे ती आली नाही कुठेतरी, मला असं वाटतं. आणि ऑलरेडी खरंच आली नाही, कारण की लास्ट लेअर मला तशी लावायची नव्हती पण वेळेभावी मी लावली. आता इथे टॉप पार्ट आणि मेन फॅब्रिक म्हणजेच आपले घेर आणि टॉप पार्ट असे ठेवले आणि स्टिच लावली. आता मला बघा, मी इथे 2च लेअर लावलेला होता, 3री लेअर मला उलटवायची होती उलट्या साईडने, म्हणजे त्याची शिलाई कुठेच दिसायला नको म्हणून. पण ऑलरेडी फॅब्रिक एवढा हा जाड होता की मशीनवरती तो बसत नव्हता आणि 3 लेअर एवढ्या हेवी की त्या पण घसरून जात होत्या. खूप म्हणजे प्रॉब्लेम आले हा ड्रेस शिवताना मला. तर मी इथे अशा पद्धतीने व्यवस्थित एकत्रित कापड करून आपले घेरे सगळे अटॅच करता येतात. इथे मी 2 लेअर अटॅच केल्या, तर तसंच तुम्ही डायरेक्टली 3 करून घ्या, काही फरक पडत नाही. 3 लेअर ऑलरेडी एकासोबत जोडा आणि त्यानंतर आपल्या टॉप पार्टला जोडा. आणि परत सांगताय, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही समजलं नसणार तर कमेंटसुद्धा नक्की करा. मी नक्कीच प्रयत्न करेल की तुमच्या म्हणजे समस्याचं समाधान मिळावं म्हणून. आणि माझ्या चॅनलला कुठेतरी मला असं वाटतं की मी एवढी मेहनत करत आहे ती कुठेतरी माझी मेहनत जी आहे ती वाया जात आहे, कारण की मला आज 4 वर्ष होत आहे की माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओज टाकत आहे आणि माझं चॅनल आजपर्यंत जे आहे ते मोनोटाईज झालेलं नाही आहे. पण हा माझा छंद आहे की मी व्हिडिओज बनवून टाकते. मला काहीतरी करायचं आहे, यातून काहीच मिळत नाही पण तरीसुद्धा मी ट्राय करते. आता बघा, इथे एक तर चेन लावू शकता तुम्ही किंवा नॉट. तर मी इथे बघा, चेन लावायला फॅब्रिक हा फार जाड झालेला होता तर मी इथे नॉट लावणार आहे. तर आता चेनचं मार्जिन आपण अर्धा इंच सोडलं होतं, मग परत मी असं फोल्ड केला आणि डायरेक्टली शिलाई देऊन दिली. आणि तुम्ही इथे बघू शकता माझा कापड हा किती घसत खाली येत होता. तर अशा पद्धतीने मी वरून शिलाई देऊन दिलेली. आणि आता एक नॉट मी अशी रेडी केली आणि इथे डबल अशा पद्धतीने इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने ठेवून मी शिलाई इथे लॉक करून घेतली. आणि मी हा फ्रॉक जेव्हा स्टिच करत होते ना तेव्हा रात्रीचे वाजले होते 2, म्हणजेच ऑलरेडी खूप लेट झालेलं होतं. तर मला पूर्ण रेकॉर्ड करायला शेवटी वेळ मिळाला नाही, तरी मी सुद्धा इथे ट्राय केलं की माझ्याकडून होते मी तेवढं इथे करणार. तर 3 इथे मी ज्या आहे त्या लूप्स लावल्या आणि दोन्ही साईडनं आपल्याला त्याच पद्धतीने सेम पद्धतीने असंच करायचं आहे. आणखी एक एक्स्ट्राची लूप रेडी करून ठेवून द्यायची आहे, म्हणजे मोठी लूप या आपण ज्या लूप्स बनवल्या आहे त्यामध्ये टाकायला एक मोठी दोरी आपली याच फॅब्रिकची आपल्याला बनवून ठेवायची आहे. आणि इथे सुद्धा मी सेम प्रोसिजर इथेच फॉलो करणार आहे. अशी इथं बघा तुम्ही इथे 3 माझे हे रेडी झाले आहे. आता घेरा आपल्याला सोबत जो आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने मी इथं लेयर्स ज्या आहेत त्या जोडून घेतल्या. आणि फॅब्रिक ऑलरेडी खूप हेवी होतं त्यामुळे मला खूप जास्त हा त्रास झालेला आहे. तुम्ही जेव्हा फॅब्रिक चूज कराल आणि तुम्हाला बलून पॅटर्न रेडी करायचं असेल ना तर तुम्ही इझिली ऑर्गॅन्झाचाच करून घ्या, कारण की एवढा प्रॉब्लेम त्यामध्ये होणारच नाही. आता मी वेगळा पॅटर्न रेडी करायला हा फॅब्रिक घेतला आणि सुचलं मला वेगळंच. तर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही माझ्या व्हिडिओकडे लक्ष द्या. आणि या पद्धतीने जे आहे
मी सगळे जे तिन्ही लेयर्स आहे ना त्यात जोडून घेतलेले आहे. आणि त्यानंतर मग मी शेवटी बो रेडी केला. बोला स्टोन्स लावले, फ्रॉकला स्टोन लावलेले आहे. पॅचवर्क जे मी केलेलं होतं तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता की मी ते पॅचवर्क रेडी कसं केलं, त्याचे मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहे. ते सगळे कट करून मी लावलेले, पूर्ण फ्रॉकला मोती लावलेले, नेकलाईनला, बॅक नेकलाईनला सगळ्याला मी मोती चिटकवलेले. आणि ऑलरेडी सकाळच होऊन गेली होती एवढं सगळं काम करता करता. तर थँक्यू, माझी बहीण होती इथे, तर माझ्या बहिणीने मला ते स्टोन वगैरे चिपकवण्यामध्ये भरपूर अशी मदत केलेली, म्हणून ते मला थोडं इझी गेलं आणि एवढ्या वेळात म्हणजे मी माझा फ्रॉक जो आहे तो रेडी करून घेतलेला. आता ही लेअर आपली राहिली होती, ऑलरेडी आपण 2च लेयर्स लावलेल्या होत्या आणि इथे मी ट्राय करत होते की तो व्यवस्थित लागेल, पण इथे माझ्याकडनं तसं झालं नाही. शेवटी मी नॉर्मली जो आहे आपला हे घेर जोडला. मला दुसरं काहीच इथे सुचलं नाही, कारण की ऑलरेडी भरपूर असा उशीर झालेला होता. तर ही लेअर मी नॉर्मलीच जी आहे ती स्टिच करून घेतलेली होती. तुम्ही व्हिडिओमध्ये इथे बघाल तर तुम्ही पण थकून जाणार की मी काय करत आहे म्हणून, कारण की एकतर खूप लेट झालेलं होतं आणि तो फ्रॉक एवढा हेवी होता की मशीनची शिलाईसुद्धा येत नव्हती. लूप्स बनवला, यामध्ये मी एक दोरी टाकणार आणि एक ब्युटिफुल असा बो बनवला, त्याला स्टोनसुद्धा लावले. आणि हे सगळं मी दुसऱ्या दिवशी सकाळी रेकॉर्ड केलेलं. पॅच लावले, मोती लावले आणि अशा पद्धतीने आपला फ्रॉक रेडी झाला. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज